गुड इव्हनिंग सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेट यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण आज झालेले आपले दोन्ही ट्रेड पहिला डिस्कस करणार, त्यानंतर आज झालेलं मार्केटचं पूर्ण प्राईस ॲक्शन डे एंडपर्यंत मार्केटनं काय केलं याचं डिस्कशन करणार आहे. त्यावरून उद्यासाठी काय लेवल काढता येतील, कुठं टार्गेट सेट करता येईल, कुठल्या डायरेक्शनला निफ्टीत जाऊ शकतो आणि त्यामागचं लॉजिक काय असू शकतं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ फ्री टाईममध्ये बघा, लक्ष देऊन ऐका, पूर्ण लक्ष देऊन बघा पूर्ण व्हिडिओ, जेणेकरून मी ज्या काही कन्सेप्ट सांगते, लॉजिक एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये, त्या तुम्हाला समजायला सुरू होतील. चॅनलला नवीन असाल तर आपले जुने व्हिडिओज बघून काढा, जेणेकरून आत्तापर्यंत आपण कशा प्रकारे मार्केट ॲनालिसिस करतोय, प्राईस ॲक्शन लॉजिक कन्सेप्ट जे काही मी त्यामध्ये एक्सप्लेन केल्यात. व्हिडिओच्या शेवटच्या पार्टला काही लर्निंगचे पॉईंट्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय. तर वेळात वेळ काढून ते जुने व्हिडिओज पण बघून काढा. कंटेंट आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ज्या वेळेला अपलोड होतील त्यावेळेला तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत जातील. तर चालेल, आता हा व्हिडिओ आपण सुरुवात करूया. ओके, तर सगळ्यात पहिला आज सकाळचा ट्रेड, जसं आपण काल डिस्कस केलं होतं, 26,050 मार्केट इथं आपल्याला एक बाय साईड एंट्री देणार आहे. इथून आपलं टार्गेट असणार आहे 26,100. ऑलमोस्ट एक 50 पॉईंटचं टार्गेट आपण यामध्ये प्लॅन केलं होतं. तर बघू शकताय मार्केटनं एक्झॅक्ट 26,050 पिन पॉईंट करून तिथंच थांबला होता, खाली येतच नव्हता. त्याच वेळेला आपण सेकंड टाईम ज्यावेळेला परत एकदा 26,050ला आला होता, त्याला 263 सगळ्यात लोएस्ट पॉईंटला 265 लोएस्ट पॉईंटला आपण एंट्री घेतली. प्रीमियम तगडा मुवमेंट करत होतं, बघू शकताय 263-65ची एंट्री, 310 रुपयाचं टार्गेट होतं. 300 पर्यंत प्रीमियम चांगलं गेलं. तिथून जे पलटी मारलं, मी पण हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढ्या फास्ट पलटी मारल. थोडं बऱ्यापैकी 5-10 मिनिट इथं वेळ काढला मार्केटनं, पण 50% झालं, 60% झालं, ऑलमोस्ट लोला आलं प्रिव्हियस कॅन्डलच्या. त्यावेळेला मी इथं 272ला एक्झिट घेतली. ऑलमोस्ट या ट्रेडमध्ये आपण एक 7 पॉईंट स्टॉप लॉस, ब्रेक इव्हन जाण्यापेक्षा स्टॉप लॉस जाण्यापेक्षा एक काहीतरी असू दे म्हणून त्याच्यात 7 पॉईंट्स घेऊन यामधून हा ट्रेड क्लोज केला. तर बघू शकताय पहिल्या ट्रेडमध्ये चांगला ट्रेड घेतल्यापासून फायद्यात होतं. प्रीमियम टार्गेटला आपल्या 10 रुपये पेंडिंग ठेवून रिव्हर्स झाला आणि नुसता एक ब्रेक इव्हन एक 7 पॉईंट घेऊन मी या ट्रेडमधनं बाहेर पडलो. यानंतर मजेशीर गोष्ट काय, जोपर्यंत माझ्या सेल साईड एंट्री लेवलला ट्रिगर करत नाही तोपर्यंत मी पुटमध्ये एंट्री घेत नाही. आतापर्यंत तुम्ही बघितलाच असाल. ज्या वेळेला ह्या ज्यावेळी निफ्टीनं पुटला ट्रिगर केलं आपली 26,033ची लेवल कालची, त्यावेळेला आपण 26,300च्या पुटमध्ये 263 रुपयाला खरेदी केली. 233 रुपयाचा स्टॉप लॉस, 320चं टार्गेट आणि बघू शकताय 319ला मार्केट थोड्याच्याच मुवमेंटला आपल्याला प्रीमियममध्ये चांगली मुवमेंट मिळाली. मी 319ला एक्झिट मारली. या ठिकाणी आपल्याला एक चांगले एक 55 पॉईंटची मुवमेंट या ट्रेडमध्ये आपल्याला मिळाली. यानंतर बघू शकताय निफ्टी आपल्या लेवलपेक्षा, टार्गेट लेवलपेक्षा पण अजून जास्त खाली गेला आणि डे एंडला तिथे येऊन क्लोजिंग दिलेली आहे. बघू शकताय डे एंडला त्याच रेंजमध्ये येऊन क्लोजिंग दिलेली आहे. तर हा होता आजचे ट्रेड. पहिल्या ट्रेडमध्ये ऑलमोस्ट ब्रेक इव्हनच 7 पॉईंट आपण गेन केले, 65 to 272. आणि सेकंड ट्रेडमध्ये आपण 55-56 पॉईंट कॅप्चर केलेत. त्यामुळे आजचा डे चांगला राहिला. ओके, तर आता आज जे काही हे मार्केटचं प्राईस ॲक्शन झाले, यावरून उद्या काय होणार याचा आपल्याला आज अंदाज लावायचा आहे.
तर कालचं डिस्कशन काय होतं, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आले, गॅप अप ओपनिंगला ह्या लेवलला हे स्ट्रक्चर ब्रेक होणार आणि इथून हायर साईड मोमेंटम करायला पाहिजे कुठंपर्यंत 100 पर्यंत. तर बऱ्यापैकी मार्केटनं फर्स्ट फेज तशी केली. तिथून मार्केट परत एकदा म्हणजे ह्या एरियामध्ये नंतर बाईंग झालं, त्यामुळे मार्केट पलटी घेतलं आणि बघू शकताय खाली येताना रिदम मध्ये आले. हाय लो, हाय लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. कोणताही हाय ब्रेक झालेला नाही आहे अजून. आता या ठिकाणी अजून आपल्याकडे जर का हे स्ट्रक्चर ब्रेक करणार असेल तर अर्ली एंट्री असेल आपली. गॅप अप ओपनिंग होऊन इथं रिटेस्ट, हे स्ट्रक्चर ब्रेक होणार गॅप अप ओपनिंगलाच, रिटेस्टला येणार, इथं बाय करायचं जसं इथं घडलं होतं. पॉझिटिव्ह ओपनिंगलाच स्ट्रक्चर ब्रेक झालं, रिटेस्टला आले, इथं एक बाय घेतला आपण आणि हायर साईडचं टार्गेट ठेवायचं आहे. त्याचप्रकारे गॅप अप ओपनिंग, रिटेस्ट आणि इथून एक हायर साईडचं टार्गेट आपण प्लॅन करायचं आहे. हे असणार आहे आपलं बाय साईड एंट्री लेवल. काय आहे, मार्केट बेरिश आहे, एक स्ट्रक्चर फॉर्मेशन मध्ये खाली आले, तर ह्या स्ट्रक्चरचा ब्रेक होणार, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, रिटेस्ट आणि रिझ्यूम, ट्रेंड रिव्हर्सलचा रिझ्यूम. यामध्ये आपला पहिला ट्रेड बसतोय आणि तर लेवल मार्क करून घ्या. $25,945 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साईड एंट्री लेवल. गॅप अप ओपनिंग, रिटेस्ट, एक पॉझिटिव्ह ओपनिंग, त्यानंतर आपल्या बाय साईड एंट्री लेवलवरती रिटेस्ट घेणार, त्यावेळेला आपल्याला कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि एक 60-70 पॉईंटचं टार्गेट इथं प्लॅन करायचं आहे. मार्केट फर्स्ट अटेम्प्ट मार्केटला यायचं इथं असेल तर डायरेक्ट येणार नाही, पहिला ह्या फेजमध्ये मार्केट एक रिजेक्शन घेणार आणि त्यानंतर ज्यावेळेला उठल त्यावेळेला ह्या रेंजपर्यंत येऊ शकते. त्यामुळं आपलं फर्स्ट टार्गेट आपण एक 60-70 पॉईंटचं टार्गेट कॅप्चर करायचं आहे. तर बघूया, 30 पॉईंटचा स्टॉप लॉस राहणार आहे ह्या ट्रेडमध्ये आणि टार्गेट, हायेस्ट टार्गेट इथंपर्यंत आहे 65 पॉईंटचं. तर ह्याच्यात थोडंफार आधीच आपल्याला बाहेर पडावं लागेल, ऑलमोस्ट एक 60 पॉईंट. फ्लोमध्ये जर का एक 5-10 पॉईंट जादा मिळाले तर आपण ते घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मार्केट ह्या लेवलच्या वर जायला थोडंसं कठीण आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये, त्यामुळं आपण या लेवलच्या आधीच आपलं टार्गेट ठेवतोय 26,006, 26,006 हे असणार आहे आपलं उद्यासाठीचं हायर साईडचं टार्गेट. स्ट्राईक नोट करून घ्या. स्ट्राईक आपल्याला बघावी लागेल 900, 700, 25,700चा कॉल. एकदा मी चेक पण करतो प्रीमियम काय चालू आहे. ओके फाईन, 25,700चा कॉल. या स्ट्राईकमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे ॲट करंट मार्केट प्राईस. तर याचं कालच्या आपल्या मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये याचा मी आन्सर दिले की काय ह्या स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राईस काय एंट्री घ्यायची. ज्या वेळेला आता आपल्याला उद्या मार्केट या लेवलला येईल त्यावेळेला 25,700च्या कॉलचं प्रीमियम किती रुपये असेल हा अंदाज एक्झॅक्ट नाही बांधता येत. आयदर आपण जर का एखादा अंदाज घेतला, समजा आता इथं मी तुम्हाला दाखवतो, उद्या मार्केट फ्लॅट ओपनिंग 25,945,
25,945 ज्या वेळेला 25,945 ह्या लेवलला म्हणजे ह्या कॅन्डलच्या थोडंसं खाली, त्यावेळेला प्रीमियम कुठं पाहिजे, थोडंसं खाली, म्हणजे साधारण 258 ते 255 या रेंजमध्ये पाहिजे. तर उद्या ज्या वेळेला निफ्टी ह्या लेवलला असेल त्यावेळेला प्रीमियम एकतर 258-55 पेक्षा एक 5-10 रुपये आपल्याला स्वस्त पण मिळू शकते, किंवा 258 पेक्षा 258-55 रुपयेपेक्षा एक 5 ते 10 रुपये महाग पण मिळू शकते. म्हणून आपण ह्या लेवलला निफ्टी रिटेस्टला येऊ दे, ब्रेकआउटला येऊ दे, 25,945 रिटेस्ट किंवा ब्रेकआउटला इथं निफ्टी मिळाला की आपल्याला 25,700च्या कॉलमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस मार्केट ऑर्डरला स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. म्हणजे आपण इक्विव्हॅलंट एक्झॅक्ट करेक्ट एंट्री घेणार आहे. अरे बाप. ओके, त्यामुळे आपल्याला ज्यादा काय त्या डेल्टा गामा थिटाचं कॅल्क्युलेशनमध्ये डोकं घालत बसायला लागत नाही. हे होतं हायर साईडचं मार्केट ॲनालिसिस. यानंतर समजा मार्केट काल, आज आणि 24 तारीख 24, 26, 29 3 दिवस सलग डाऊन साईड मोमेंटममध्ये आहे. तर बऱ्यापैकी सगळीजणच हे मार्केट वर येणार म्हणत असतील. मी पण जसं हे म्हटले की मार्केट ब्रेकऑफ स्ट्रक्चरला थोडंसं पेंडिंग आहे, कारण की इथं बघू शकताय एक रिदम चांगला होता. इथं बऱ्यापैकी रिदम कुठलाही म्हणजे लोज आणि हाईज, लोजच क्रिएट करत गेले, हाईज तसे म्हणावे तसे त्याने क्रिएट केलेले नाही आहेत. तरी पण मार्केट डाऊन साईड खाली इथं येण्याचा स्कोप अजून शिल्लक आहे. 881, 25,881 इथंपर्यंत मार्केट अजून डाऊन साईड मुवमेंट आपल्याला दाखवू शकते. तर आपल्याला एक डाऊन साईड एंट्री कुठं प्लॅन करता येईल या लेवलला. 25,932 लेवल मार्क करून घ्या. 25,932 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं सेल साईड एंट्री लेवल. सेम 30 पॉईंटचा स्टॉप लॉस राहणार आहे ट्रेडमध्ये, आणि 50 पॉईंटचं 51 पॉईंटचं टार्गेट असणार आहे. तर हेचं लॉजिक काय आहे, मार्केट एक बेरिश स्ट्रक्चरमध्ये लोअर हाईज क्रिएट करत आले. जर का यातला कुठलाही हाय ब्रेक झाला नाही तर मार्केट अजून एक इथनं लोअर लो क्रिएट करायला जाणार आहे. तर हेच स्ट्रक्चर कंटिन्युएशनमध्ये आपल्याला आपला पुट साईडचा ट्रेड मिळतोय. स्ट्राईक नोट करून घ्या, 26,100चा पुट, 26,100चा पुट. एकदा चेक करतो मी प्रीमियम किती आहे. तर मी 200 पॉईंट इन द मनीमधलेच स्ट्राईकमध्ये ट्रेड करतोय. 200 पॉईंट इन द मनीमध्ये ट्रेड करत असताना त्या स्ट्राईकचं प्रीमियम 200 रुपयेच्या अबाव 300 रुपयेच्या आत या क्रायटेरियामध्ये मी ट्रेड करतोय. तर बघू शकताय 26,200चा पुट साधारण इथनं 250 पॉईंट आपण इन द मनीमध्ये ट्रेड करणार. 247 रुपये प्रीमियम चालू आहे, म्हणजे माझी क्रायटेरियानुसार 200 पॉईंट इन द मनी तर झालाच, 250 आहे ऑलरेडी, आणि ते स्ट्राईकचं प्रीमियम 200 रुपये ते 300 रुपयेच्या मध्ये पाहिजे. हा बरोबर आहे, त्यामुळं मी ही स्ट्राईक निवडणार आहे. 26,200चा PE ॲट करंट मार्केट प्राइस. उद्या ज्या वेळेला निफ्टी 25,932 25,932 एक्झॅक्ट 32 या लेवलचं ज्या वेळेला
ब्रेकडाऊन येईल किंवा मार्केट गॅप डाऊन होऊन तिथं रिटेस्टला येईल. दोन्ही केसमध्ये आपल्याला सेल साईड पुटमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि आपला स्टॉप लॉस असणार आहे 30 रुपये. ज्या वेळेला मार्केट ह्या लेवलला रिटेस्टला येईल किंवा ब्रेकडाऊन करेल, दोन्ही केसमध्ये 26,200चा पुट ॲट करंट मार्केट प्राईस, 26,200 पुटच्या स्ट्राईकचं प्रीमियम त्यावेळेला जे काही चालू असेल त्यावेळेला आपण मार्केट ऑर्डरनुसार तिथं एंट्री घेणार आहे आणि टार्गेट असणार आहे निफ्टीचे 50 पॉईंट, म्हणजे साधारण 35 ते 40 पॉईंट आपल्याला प्रीमियममध्ये मिळून जातील. 25,880 हे असणार आहे आपलं लोअर साईडचं टार्गेट. तर हे होतं आपलं उद्यासाठीचं निफ्टीचं प्रेडिक्शन. हायर साईडचं लॉजिक काय आहे की मार्केट डाऊन ट्रेंड स्ट्रक्चरमध्ये आहे, गॅपअप झालं तर स्ट्रक्चरचा ब्रेक होणार, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर मार्केट रिटेस्टला येणार, तिथं आपल्याला एंट्री घ्यायची आहे. त्या रिटेस्ट नंतर मार्केट हायर साईड मोमेंटम रिझ्यूम केला पाहिजे, हायर साईड रिव्हर्सल यायला पाहिजे. यामध्ये आपला पहिला ट्रेड बसतोय. सेकंड, गॅपअप ओपनिंग होऊन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होऊन हे मार्केट त्यांना ट्रॅप केलं, म्हणजे सगळ्या बायरांना ट्रॅप केलं, डायरेक्ट डाऊन साईड आलं, या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तरी पण आपण पुटमध्ये एंट्री घेणार आहे. गॅप डाऊन ओपन होऊन लोअर हाय क्रिएट करायला परत ज्यावेळेला मार्केट येईल त्यावेळेला रिटेस्ट असो ब्रेकडाऊन असो, दोन्ही केसमध्ये आपण 25,932 याच लेवलला 26,200च्या पुटमध्ये ॲट करंट मार्केट प्राईस एंट्री घेणार. निफ्टीचे 50 पॉईंट्स आपण कॅप्चर करायचे आहेत. लोअर साईड टार्गेट असणार आहे 25,880. ह्या कॅन्डलचा लो 25,880. इथंपर्यंत अजून डाऊन साईडचा स्कोप शिल्लक आहे, त्यामुळं आपण दोन्ही हायर साईडचं आणि लोअर साईडचं, डाऊन साईड अप साईड दोन्ही साईडचे ट्रेड ॲनालिसिस केलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, सेम लेवल्स तुम्ही पण ड्रॉ करा. मार्केट ह्या लेवलला आल्यानंतर कसं रिॲक्ट करते बघा, ह्याचं रिझल्ट काय मिळतात ते पण तुम्ही बघत चला. नोट डाऊन करा, जर्नलाइज करा, रिझल्ट्स काय येतात, कसं मार्केट बिहेव करते. फुल टार्गेटपर्यंत अचीव करायचाच मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे. तर चालेल, सेम ॲनालिसिस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करणार आहे. ज्यांना कोणाला आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरला इंस्टाग्राम हँडलला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक शेअर करतो, त्या लिंक थ्रू तुम्ही जॉईन होऊ शकताय. सगळे अपडेट्स तुम्हाला ग्रुपमध्ये मिळत जातील. व्हिडिओ कंटेंट आवडला तर नक्की तुमचे मित्र परिवार फॅमिली मेंबर जे कोणी ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांच्यासोबत हे शेअर करा, त्यांना पण हेल्प होणार आहे. मला पण एक चांगली ट्रेडिंग कम्युनिटी बिल्ड करायची आहे, तर सगळी मिळून ग्रो होऊया. कंटेंट आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमचं प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचवा. कुठली क्वेरी जरी असली, तुम्हाला काही शंका जरी असतील मला विचारा, मी तुम्हाला सांगायला आज फ्री आहे, अवेलेबल आहे. मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट माझ्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत देत राहीन. नवीन वर्षामध्ये आपला नवीन व्हिडिओ सिरीज, लर्निंगच्या व्हिडिओ सिरीज येणार आहेत, त्या आवश्यक बघा. एकदम स्क्रॅच नॉलेजपासून मी ते तयार करतोय. ज्याला शेअर मार्केट काय माहीत नाही त्या लोकांपासून ते ॲडव्हान्स मी जे करतोय या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू नेक्स्ट इयरमध्ये मिळायला सुरुवात होणार आहेत. तर चालेल, स्टे ट्यून. उद्या भेटूया लाईव्ह मार्केटमध्ये, बघूया मार्केट कसं रिॲक्ट करते आपल्या लेवलला आणि काय रिझल्ट्स मिळणार आहेत हे पण आपण उद्या आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये बघायचं आहे. तर चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया, भेटूया उद्या सकाळी. धन्यवाद.